मागच्या 4 वर्ष 6 महिन्या अगोदर आम्ही एक स्वप्न बघितलं होतं, आयुष्यभर एकत्र राहायचं स्वप्न. आणि एवढ्या दिवसानंतर आज कुठे हे स्वप्न सत्यात उतरत आहे. ॲक्च्युली आमची पहिली चाळ होती आणि त्या चाळीतून आम्ही मग बिल्डिंगमध्ये गेलो होतो. त्यानंतर सर्व मुलं अशी खालती खेळायची. तिथे खेळताना पाणी वगैरे पिण्यासाठी आम्ही नवेल्यांच्या घरी जातो. नवेल्यांच्या म्हणजे मयुरीच्या. तेव्हा मी आदित्यला पहिल्यांदा पाहिलेलं. थोडा तो मला रागीटच वाटलेला पहिल्यांदा. आणि मग नंतर मग त्याने एक दिवस मला असंच मेसेंजरवरती मेसेज केला. तिने रिप्लाय दिला आणि तिथून एवढं पण काय बोलणं नव्हतं आमचं, नॉर्मलच बोलायचं, जस्ट असं हाय बाय, जेवलीस का वगैरे, काय करते काय. पण हल्ली मागचे 2-3 महिन्यापासून मी जरा मोबाईलवर तिच्याशी बोलतोय म्हणून जरा मोबाईलवर राहायला लागलेलो. हे माझ्या मित्रांना पण कळालं होतं. आधी फोन यायचे पहिले फोन तर आपले असे आपण कुठे बसलो तर आमच्या समोर असायचे. आणि मग नंतर असं झालं की नाही रे काय नाही रे ऑफिस बदलाय रे, ऑफिसचं काम आहे असं सांगत. तर ते पण मला विचारायचे, कोणाशी बोलतोयस, काय बोलतोयस, कोण आहे नक्की, नाव सांग, हे सांग. पण मी कोणाला काय सांगितलं नव्हतं. पण मला कोणाला तरी सांगायचं होतं. मग हे माझे जे चांगले मित्र आहेत, एक दिवशी आम्ही सॅटर्डेला असं जेवायला जाताना आठवतंय मला चांगलंच, मुंबई इंडियन्सची मॅच होती आणि ती मॅच आम्ही मुंबई इंडियन्स जिंकली होती. तर मला एवढं भारी वाटलं की मी तेव्हा त्यांना सगळं सांगून टाकलं. आणि जसं मी त्यांना सांगून टाकलं, त्यांनी सगळ्यांनी असं केलं की नाही, आताच तू तिला प्रपोज कर, तू आताच तिला विचार, काय होईल ते होईल, जे काय ती हां बोलेल नाही बोलेल काय पण असेल. आणि मग एक दिवस त्यांनी मला मेसेज केला की म्हणजे तू मला आवडतेस वगैरे. तर हे बघून आधी मी तर पहिली शॉकच झालेली की, आणि डायरेक्ट त्याला नाहीच बोलून टाकलं. म्हणजे मला पहिलं वाटलं नव्हतं की हा मला पहिलं मेसेज म्हणजे असं प्रपोज वगैरे करेल, कारण तो थोडासा म्हणजे तो कोणत्या मुलीशी पण असं बोलायचा वगैरे नाही, एकदम असं म्हणजे रागीटच वाटायचं. पहिली गोष्ट म्हणजे मला भीतीच वाटायची त्याची. पहिला ती नाही बोलली. मी बोललो अरे नाही का, म्हणजे नाही का असं, म्हणजे रिझन असं विचारलं, म्हणजे नाही का नाही. ती म्हणते नाही माहीत नाही, मी असं कधी केलेलं नाही वगैरे असं नाही. म्हणजे मला असं वाटलं की ती खूप घाबरले, कॉन्शियस झाले. तर मी तिला बोललो तू थांब, वेळ घे तुझा आणि मग उत्तर दे. मग मी बोलले ठीक आहे, मी थोडा विचार करून सांगते. आणि मग मी असं करत 1 महिना घेतला विचार करायला. त्यामध्ये मी थोडं FB वगैरे बघितलं. त्याच्या फॅमिलीबद्दल तर माहीत होतं, कारण त्याची आई आणि माझी आई दोघी मैत्रिणी आहेत. तर पण ह्याच्याबद्दल माहीत होतं, हा नक्की कसं आहे हे माहीत नव्हतं. मग त्यामुळे मी FB वगैरे असं थोडं सर्च केलं. आता त्या 1 महिन्यामध्ये तिच्याशी मी बोललोच नव्हतो किंवा ती माझ्याशी बोललीच नव्हती. आम्ही एकमेकाशी बोलतच नव्हतो. मला कळतच नव्हतं ती नक्की माझा विचार करते की ती घाबरले आणि काय करते, किंवा तिच्याने त्या 1 महिन्याच्या काळामध्ये मी त्यांच्या घराच्या म्हणजे खेळायला वगैरे जसं आम्ही जायचो तसं पण जात नव्हतो. कारण की बोलो ही मम्मीला सांगितलं तिच्या, तर मम्मी लगेच मला पकडेल, तर मला अशी त्याची भीती वाटत होती, म्हणून मी ते पण जात नव्हतो. असं आला की आपण एक सॅटर्डेला भेटलो, तर त्यांनी आपल्याला संपूर्ण सांगितलं की काल 1 महिन्यानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावरची खुशी होती ना, सांगण्याची सॅटर्डेची जी खुशी होती ना, ती आम्हाला कळाली की याचं काहीतरी आनंद झाला. त्यांनी सांगितलं की काल फ्रायडेला मला मेसेज आला की संडेला आपण भेटूया. 4 मे 2018ला मी तिला प्रपोज केला होता आणि बरोबर 9 जूनला तिने मला हो असं म्हणजे रिप्लाय दिला. तर त्या दिवशी खूप मस्त असं वाटलं मला की अरे तर मला असं नव्हतं पाहिजे की कोणते दुसरं जाऊन माझ्या घरी सांगेल किंवा असं काही. मला माझं स्वतःचं सांगायचं होतं की असं असं आहे.
तर मग एक दिवशी असं फिरता फिरता आम्ही दोघांनी पण ठरवलं की घरी जाऊन सांगायचं आपल्या म्हणजे तू तुझ्या घरी सांग, मी माझ्या घरी सांगेन, असं आम्ही ठरवलं. मग दुसऱ्या दिवशी मी असंच घाबरत मम्मीला मी सांगितलं पप्पांशी बोलायची तर हिंमतच नव्हती. आणि मग मम्मीला बोलली की असंच आहे आदित्यशी म्हणजे लग्न वगैरे आम्हाला असं करायचं वगैरे. तर मग ती पण अशी शॉकच झालेली पहिली ऐकून, कारण तिलाही वाटलं नव्हतं मी असं करेन. आणि त्याच्याबद्दल पण तिला माहीत होतं कारण की तो असं कोणाशी जास्त बोलायचा नाही. हळूहळू करता 4 वर्ष झाली. आजच्या या दिवसाला 4 वर्ष 6 महिने असं काहीतरी झालेत. खूप टाईम गेला, खूप भांडण एवढी नाही झाली. तिने मला काही गोष्टी सांगितल्या, मी तिला काही गोष्टी सांगितल्या, असं करत करत हळूहळू आज झालं. जसं त्याचा स्वभाव चिडचिड आहे तसं माझा पण थोडा आहे, पण आम्ही दोघं एकमेकांना समजून घेतो. असं समजून पुढे पण घेऊ. रिलेशनला ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष झाली. त्या आधीचाही प्रवास आणि आता नंतरचा चालू होणारा प्रवास तोही त्याचा चांगला चांगला चालू कारण तो पोरगा एकदम जॉली आहे. म्हणजे असा तो तेवढी मस्करी करतो, पण ती पण पोरगी अशी आहे की त्याला ती आता तशी झाली म्हणजे तिला पण सवय झाली त्याच्यासोबत राहून. तिला पण माहिती आहे की किती काय केलं तरी हा असंच बोलणार आपल्याला. बडबड अशीच चालू राहणार आहे. आणि ती बडबड अशीच चालू बडबड तिला आवडायला लागली. त्यामुळे ती त्याच्यात खुश आहे.